मित्रांनो, तेजू गायच्या राजाचं यंदा 60 वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे. या ठिकाणी ट्रॉली आहे चिंतामणीची, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ट्रॉली ठेवली. चार ते 5 पाद्यपूजन कव्हर केलं आहे ना. पण मला मजा आली. पण मजा आली. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो महापाद्यपूजन सोहळा आहे. आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. बोला राम कृष्ण हरी. आज 6 ते 7 पाद्यपूजन आहेत. पहिलं आपण आलो तेजू गायच्या राजाला, तिथून जाणार आहोत परळचा राजा, रंगरी बदक, चिंतामणी. भेटूया आपण आता पहिलं तेजू गायच्या पाद्यपूजनला आणि त्याच्यानंतर आपण पुढचं पाद्यपूजन करू. करिरोडचा राजाचं पण आहे आज. तर बघूया आपण डायरेक्ट बघूया आता तेजू गायला चालू झालं आहे का, काय कसं काय असणार आहे. मी तिकडे गेल्यावरच कळेल. तर त्याला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. माझ्याबरोबर आहे सूरज. सूरज, काय बोलशील भाई? आपण बघूया, टाइम नको वेस्ट करूया. जाऊया आपण. चला मग डायरेक्ट जाऊया तेजू गायच्या इथं पहिलं जाऊया आणि त्यानंतर मग दुसरे करूया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, तेजू गायच्या राजाचं यंदा 60 वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे. आपल्याला बघूया आज का यावर्षी काय पाद्यपूजनला नवीन बघायला भेटते. आणि चला, यावर्षी आगमन पण होणार आहे तेजू गायच्या राजाचं. तर बघूया आता. गणपतीची तयारी वगैरे कुठपर्यंत झालेली आहे पाद्यपूजन. महागणपती तेजुकाया देवता पीठाते सकल तेजुकाया मित्र परिवाराते कुटुंबाते यथा सामक सौभाग्य सौख्य सुख फल प्राप्त्यार्थे श्री केदारनाथ विश्वनाथ कोल्हापूर निवासस्य ओम माधवाय नमः. ओम देवता ध्यान मंत्रानेन पुराणोक्तं सौभाग्य सौख्य सुख फल प्राप्त्यार्थेन पुराणोक्तं सौभाग्य प्राप्त्यार्थे उच्चिष्टादि गणेश देवता पीठातेन यथा संगमत अंतरंग शुद्धिं करिष्ये. अत देवता भोग दीपं ब्रह्म स्वरूपत्वं अपन ज्योतिरसा संकल्पं करिष्ये. मम आत्मानां संकल्प सकल पूर्वजो मित्र साक्षातेन गणेश पाद्य पूजनार्थे महा एकादशी मुहूर्ता मम आत्मानां सौभाग्य सौख्य धनधान्य यशकीर्ति. ओम रिद्धि सिद्धि देवताय नमः. गणेश पत्नी रिद्धि सिद्धि देवताय हरिद्रा सौभाग्य प्रदान समर्पयामि. गणेश पत्नी रिद्धि सिद्धि देवताय गोरखप्रदान समर्पयामि. गणेश पत्नी रिद्धि सिद्धि देवताय अक्षता सौभाग्य प्रदान समर्पयामि. सर्वे सकल साहित्य देवताय रिद्धि सिद्धि देवताय पितादेनाथ पुत्रं समर्पयामि. ओम देवता पितादेव नमः. अत पुराणोक्तं सौभाग्य सौख्य सुख प्रज्ञाते नमः. देवता भोजनाथ देव देवा वैना निवासी काले गणपति भोजनं समर्पयामि. गणेश पितृ शुभलाभ अक्षता सौभाग्य समर्पयामि. गणेश पितृ शुभलाभ पुष्प
मित्रांनो तेजू गायच्या राजाचं दर्शन झालेलं आहे, पूजा चालू होती आणि आपलं पहिलं दर्शन झालेलं आहे पाद्यपूजनचं पहिलं दर्शन झालेलं आहे. आता आपण आलो चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाठपूजनला आणि आपल्यासोबत आपले मंडळी आहेत योगेश चैनवनकर कथा सांगतो मुंबईच्या राजाची, मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची. चला ए भाई हा टिटवाळ्यावरून आला, टिटवाळ्यावरून याला मानलं पाहिजे भाई. उद्या पण येणार ना? चल काय बोलतो? पाऊस नाही येणार आज. आता चिंचपोकळी- आजचे व्हिडिओ एडिट करायला लागतील ना. हा, मग आजचे व्हिडिओ भाई, आज उद्या लय पाद्यपूजन आहे. 7 ते 8 पाद्यपूजन कव्हर करायचे. चला चिंचपोकळी चिंतामणीच्या पाठपूजनला या ठिकाणी ट्रॉली आहे चिंतामणीची, तुम्ही बघू शकता. ट्रॉली मला वाटतं आजच नेतील रात्री, अजून काही नक्की नाही. चला आता आतमध्ये जाऊया. अमित मेस्त्री यांना संपर्क साधायचा आहे. आहोत त्या सूचनेचं पालन करायचं आहे. आपलं दर्शन झालं असेल तर आपण त्या ठिकाणावर मार्गस्थ व्हायचं आहे. आपल्या मागे देखील आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पाठपूजनाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या लाडक्या चिंतामणी भक्तांना आपण दर्शन द्यायचं आहे. आम्ही वारंवार
जो आहे या पुढील सादरीकरण ते आहे बॉम्बे हुपर्स. बॉम्बे हुपर्स कुमारी शिवानी धोपावकर. मित्रांनो फायनली आता चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाठपूजन कव्हर झालेलं आहे. आम्ही काय पाप केला आम्हाला नाही पाप नाही, पुण्य केलं, सगळ्यांनी पुण्य केले. आपल्यासोबत दोघ जण पुढे आहेत. हे बघा पावसात भिजतात. जय गणेश. जय गणेश. तर आता आम्ही चाललोय रंगारी बदल चाळीचं मातीपूजनला. तर आता मातीपूजन तिकडे पण आहे आज. ते पण दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी असतं मातीपूजन. तर पाठपूजन झाल्याच्या नंतर आपण समोर जाऊया, जास्त लांब नाही आहे. आता तिकडे जाऊया. चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पाऊस आला आता म्हणून आम्ही दोघं छत्रीत आहे. रंगारी बदलला पोचलो आता आपण. या ठिकाणी ट्रॉली ठेवली.
चला मित्रांनो, फायनली आता आपण रंगारी बदकचं मातीपूजन कव्हर केलेलं आहे आणि आता इकडनं चाललो आहे करिरोडच्या राजाला. दोघं जण पुढे चाललेत. चंगू मंगू हा फोनवर आहे. चला आता आपण करिरोडच्या राजाला भेटूया. तुला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला करिरोडच्या राजाला आलोय आता आपण. इकडे कुठलं ढोल पथक आहे? महाबली पुणेरी ढोल पथक. आता परळच्या राजाला जाऊया. करिरोडच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि लहान पोरांनी मस्त कार्यक्रम, मस्त डान्स केला करिरोडला आणि करिरोडच्या राजाचा मनापासून आभार. त्यांनी आपला सन्मान केला, त्याबद्दल मनापासून मंडळाचे आभार. आता आपण चाललो आहे करिरोडच्या राजाचं दर्शन घेऊन परळच्या राजाला. तर परळच्या राजाचं पण पाद्यपूजन आहे आज. चला पटकन जाऊया परळच्या राजाला. चला आता आपण आलोय नरे पार्कला.
तर मित्रांनो जस्ट परळच्या राजाचं दर्शन करून झालेलं आहे. पाद्यपूजन खरंच खूप मजा होती आणि एवढी गर्दी होती ना, लेट पोचलो पण दर्शन चांगलं भेटलेलं आहे. गणपती बाप्पा जिथं असतील आणि दर्शन नाही भेटणार असं होतच नाही आपल्याला. ही सगळी बाप्पांची कृपा आहे. जेवढी पण मेहनत करतो ना ती यशस्वी आपली ठरते. आणि तुम्हाला माहिती आहे की या वर्षी आहे ना आपण जे तेजू गायला आपण जेव्हा दुपारी गेलो तर तेजू गायला आपण गेलो तर तेजू गायला या वर्षीची थीम आहे ती ज्योतिबाची थीम आहे यावर्षी. आणि खरंच बघायला खूप मजा येणार आहे. यंदाचं त्यांचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. आणि त्याच्यानंतर चिंतामणीला आपण गेलो तर चिंतामणीला यावर्षीची थीम आहे तिरुपती बालाजी. खरंच मजा येणार आहे. आणि त्याच्यानंतर मग रंगारी बदकला गेलो, तिकडचं एवढं नाही माहिती. पण त्याच्यानंतर मग आपण इकडे गेलो करियोडच्या राजाला. आणि त्याच्यानंतर मग परळच्या राजाला गेलो. परळच्या राजाला यावर्षीची थीम आहे पंढरपूर बांधणार आहे, पंढरपूर करणार आहे आणि मजा येणार आहे. तर बघूया आता, आतुरता आहे आता आगमनाची. तर चला आता पुढे जाऊन ब्लॉग एंड करूया. चला मित्रांनो, फायनली आज आपण आहे ना 4 ते 5 पाद्यपूजन कवर केलं आहे ना. मला मजा आली, पण मजा आली खरंच होतं. हॅप्पी सॅटर्डे. आणि खरंच आजचा शनिवार होता ना, आषाढी एकादशीला खरंच मजा आली. पहिलं आपण तेजूगायला गेलो, तेजूगायावरून चिंतामणीला गेलो, चिंतामणीवरून रंगारी बदकला गेलो, मग तिथून करियोडच्या राजा आणि नंतर मग परळचा राजा. एवढे आज आपण पाठपूजन कवर केले. आणि आपल्याला आता नवीन मित्र भेटला आहे घाटकोपरचा, फेमस यूट्यूबर आहे. काय नाव तुझं? अमित, कोकणचो अमित. नक्की भावाला चॅनलला सबस्क्राईब करा. भाऊ भरपूर मेहनत करतो. हां मग बाकी काय बोलशील तू? काय नाही, आज पाठवून खूप छान होता. लगभग 5 ते 6 आगमन पाठवून सोय होते. पाऊस पण होता पण खूप मजा आली. भावाच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला बोलताना सारखं लगबग तुम्हाला ऐकू येईल. नक्की नक्की. लगबग आवड जास्त असतो. चला मित्रांनो, तुला काय वाटलं भाई? आज खरंच खूप मजा आली. आता निघायचं म्हणलं नव्हतं परळच्या राजाच्या इथून, कारण कारण की उद्या- तेवढा खूप छान चालू होता फोक मराठीचा. पण काय आहे, आता उद्या आहे आपलं संडे. उद्या आणि संडे म्हटलं तर गणपती आगमन. आगमन आणि आहे. उद्या आगमन आहे सुयोगच्या राजाचं. तर त्यामुळे आज लवकर घरी जावं लागेल, कारण आता जी ही मेहनत केली आहे ती लगेच- आणि ती आता मेहनत तुम्हाला दिसेलच व्हिडिओ थ्रू. हा. त्यामुळे घरी जाऊन लवकर हा व्हिडिओ अपलोड म्हणजे एडिट करून Upload करायचा आहे. आणि त्याच्यानंतर परत सकाळी उठून परत इकडे यायचं. हा. त्यामुळे आम्ही लवकर निघतो. आणि आता इथून पुढे सॅटर्डे संडे आम्हाला आहे ना बोलता ना आराम नाही, कंटिन्यू शूट टाकायचं आहे, शूट वगैरे करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे लवकरात लवकर. चला मित्रांनो, आणि ऐक ना, तिकडे चल ना, तिकडे चला, तिकडे चल. चला आई रस्ता क्रॉस करतोय. सो चला. आणि आपला सूरजला पण विचारा. सूरज काय बोलतो? सूरज मजा आली भाई. थांब जरा, रस्ता क्रॉस करू. रस्ता क्रॉस करतोय. हे इकडून चल, इकडून चल. अरे तू लय लांब पडे. ये. अरे नाही, जवळ आहे. चला मित्रांनो, फायनली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, आगमनाच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर, सी यू.